हल्ली कोणीही उठतं आणि स्वतःला संत, महात्मा, आचार्य संबोधून घेतं. लोक त्याच्याकडे गर्दीही करतात. स्वतःहून अंधश्रद्धेला बळी देखील पडतात. असो, आज तुम्हाला एका खऱ्या संतांची गोष्ट सांगते. ती ऐकून तुमच्या लक्षात येईल की संत कसा असावा किंवा संत कसा असतो. संत एकनाथ महाराजांनी खूप कठीण परिश्रम करत उन्हातान्हातून खाचा खळग्यातून प्रवास करत भारताच्या एका टोकावरून गंगेला आपल्या खांद्यावरून वाहवत दक्षिणेतील रामेश्वरमला आणलं. त्यांची इच्छा अशी होती की हे गंगेचं पाणी शिवलिंगावर व्हावत त्या आदिपुरुषाला प्रसन्न करावं. पण होतं असं की हे गंगाजल घेऊन जेव्हा ते मंदिराबाहेर पोहोचतात तेव्हा पाहतात की एक गाढव पाण्या वाचून तडफडून मरतंय. एकनाथ माऊली पुढे सरसावतात आणि गंगेचं शुद्ध पवित्र जल गाढवाच्या मुखी वाहून त्याचा जीव वाचवतात. सगळे त्यांना अडवतात, मूर्खात काढतात, म्हणतात, बाबा रे, शिवशंकरासाठी आणलेलं गंगाजल गाढवाच्या मुखी वाहलंस. अरे रे, एकनाथ माऊली उत्तरतात, त्या गाढवाच्या देही सुद्धा शिवत्व तर वसतंय. त्याच्या करवी गंगाजल महादेवांपर्यंत पोहोचेल. मित्रांनो, हे असतात साधू. असं असतं साधुत्व. एकनाथ माऊलींनी गाढवात सुद्धा शिवत्व पाहिलं आणि आपल्या पूजेपेक्षा माणुसकीला प्राधान्य दिलं. खरा साधू वा संत तोच असतो जो माणुसकीच्या धर्माला वागेल. ओम नमः शिवाय.